कणखर मातीचा स्वाभिमानी जनतेचा, कणखर मातीचा स्वाभिमानी जनतेचा अभिमान आहे मला सोलापुरी भूमीचा, अभिमान आहे मला सोलापुरी भूमीचा। हक्कानं निवडीन मी माझं सरकार, हक्कानं निवडीन मी माझं सरकार। संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार। नीलमनगरच्या MIDC एरिया इथं विडी कामगारांच्या एका ह्याला आलेलो आहे, फॅक्टरीला आलेलो आहे। अशी ही फॅक्टरी आहे, कारखाना विडीचा आप्पा कारखाना म्हणून। तर इथं अशा पद्धतीनं महिला विडी बनवतात आणि गेल्या कित्येक वर्षापासून ह्या महिलांना कुठल्याही प्रकारचं शासन मदत करत नाही। आणि इथला एक स्पेसिफिक समाज आहे साळी समाज, आणि हा समाजातल्या ज्या माझ्या ह्या महिला आहेत या अशा पद्धतीने विडी बनवतात। आणि हा इथला जो वोटर आहे त्या प्रेझेंट आमदाराला असं वाटतं की तो आम्ही त्याच्यापर्यंत येऊ दे नाही येऊ दे हे मला मतदान करणार असं माइंडसेट असलेले हे आताचे कार्यकारी आहेत। माझ्या महिला एवढ्या गरीब घराच्या आहेत की अशा पद्धतीने बिडी बनवतात। एक एक बिडी बनवायला इथं आता मला वाटतं 200-400 महिला आहेत, 5 लाख बिड्या बनवतात। तर ह्या आता 1,500 रुपये महिलांना आपण देतो, तर स्पेसिफिक ह्या येण्यासाठी शासनाने मदत करावी आणि ह्या महिलांचा प्रॉपर पुनर्वसन करून त्यांच्या रोजगाराला काम लावावं। एकंदरीत हा एरिया बघत असताना सुंदर रांगोळी असलेला, सकाळी 9 वाजता मी इथं आलो आहे, सुंदर रांगोळी काढून नटून थटून सगळे असे पांढऱ्या कलरचे इपत्या लावून एकदम सुंदर इथं घर आहे। पण भागाची डेव्हलपमेंट एकत्रित बघता मी दाखवायला सांगेन त्यांना या साईडला कुठल्याही पद्धतीचे गटर्स किंवा कुठल्याही पद्धतीची प्रॉपर सुविधा नाही आहे। आणि बीजेपीच्या लोकांना वाटतं की इथला जो साळी समाज आहे तो कट्टर त्यांचा वोटर आहे आणि त्या साळी समाजासाठी 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा इथला स्टँडिंग आमदारांनी काय केलं हे त्यांनी सांगावं। धन्यवाद। 2 लाख आणि किती महिला आहेत? एक महिला किती बिड्या बनवतात? 1200 किती शासन काय म्हणतात? काही जास्त करणार जास्त शासन काय म्हणत काय नाही, काय का त्यांनी काम करत पेमेंट घेतात, पण शासन तुम्हाला कंपनीला काय मदत करते? कंपनीला काय शासन मदत करत नाही। किती वर्षापासून हे सगळं? मी तर इथे जॉईन 15 वर्ष झाले। मग ह्या ज्या महिला आहेत स्पेसिफिक कुठल्या समाजाच्या आणि कुठल्या भागात? तेलगू आहेत, म्हणजे साडी आणि लिंगायत साडी। चला लक्ष ठेवा, बघू आम्हाला काय कपडा सर का कणखर मातीचा स्वाभिमानी जनतेचा, कणखर मातीचा स्वाभिमानी जनतेचा अभिमान आहे मला सोलापुरी भूमीचा, अभिमान आहे मला सोलापुरी भूमीचा। हक्कानं निवडीन मी माझं सरकार, हक्कानं निवडीन मी माझं सरकार। संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार। नव्या विचारांना ही दिशा नवी, मार्ग फाउंडेशन विकासाची छवी। नव्या विचारांना ही दिशा नवी, मार्ग फाउंडेशन विकासाची छवी। प्रगतीचे राष्ट्र असो हेच आमचे लक्ष, लढण्यात तयार आम्ही पक्ष अपक्ष। प्रगतीचे राष्ट्र असो हेच आमचे लक्ष, लढण्यात तयार आम्ही पक्ष अपक्ष। बळी राजाच्या सुखासाठी झिजण्यात तयार, बळी राजाच्या सुखासाठी
संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार. सामदाम दंड भेद कर्म मर्म धर्म तेज तर्क शुद्ध लावू युक्ती विकासात होणे वृद्धी न्यायशास्त्र समतेसाठी विद्यारत्न जपण्यासाठी नित्य दीप्त राहणारी सुरक्षित उंब राही लढा याचे हक्कासाठी गरीबाच्या खासासाठी राजा माझा मतदार निवडेल आपला आमदार, राजा माझा मतदार निवडेल आपला आमदार, राजा माझा मतदार निवडेल आपला आमदार. आरंभम 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 आरंभम. संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार. अरे जनाचा आधार मनाचा उधार गरिबांचा कैवार, अरे जनाचा आधार मनाचा उधार गरिबांचा कैवार, गोर गरिबांचा कैवार. या संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर. थाटात येणार आहे गद्दार गपगार होणार आहे, आता गुलाला आपलाच आहे र, गड्या माघारी सरायचं नाही र. नीलमनगर एरियामध्ये आहे. इकडं थोडंसं आपण बघतोय, आपण सकाळपासून बघतोय इथं स्पेसिफिक साळी समाज आणि लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात, कारण विडी कामगार हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. इथल्या स्थानिक आमदारांना वाटतं की इथले मतदार हे आमचे तावडीतले आहेत किंवा आमच्या ऐकणारातले आहेत, आम्ही विकास करू असा न करू की आम्हाला मतदान करणार, साधं इतकं भटकत सुद्धा नाही. आणि मी सगळ्या मतदारांना आवाहन करतो, सगळ्या साई समाजांना आवाहन करतो की आजपर्यंत तुम्ही वंशलोक एका साईडने मतदान केलं तुमच्या हातात काय मिळालं तुमच्या एरियाची विकास करा. कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करेल थोडंसं मागं फिरवावं, थोडंसं कॅमेरा मागं फिरवावं आणि हा विकास दाखवा सगळ्यांना. आधार मनाचा उधार गरिबांचा कैवार, अरे जनाचा आधार मनाचा उधार गरिबांचा कैवार, गोर गरिबांचा कैवार. या संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर. थाटात येणार आहे गद्दार गपगार होणार आहे, आता गुलाला आपलाच आहे र, गड्या माघारी सरायचं नाही र. संतोष भाऊ थाटात येणार आहे गद्दार गपगार होणार आहे, आता गुलाला आपलाच आहे र, गड्या माघारी सरायचं नाही र. दमदार दिलदार संतोष पवार आमचा आमदार, दमदार दिलदार संतोष पवार आमचा आमदार, संतोष भाऊ पवार आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर. अहो करून धावलंय मनाला भावलंय, भल्या भल्यांना कामाला लावलंय, नेता साऱ्यांचा प्यारा त्याच्या कामाचा पॅटर्न न्यारा. अहो करून धावलंय मनाला भावलंय, भल्या
कामाला लावलंय नेता साऱ्यांचा प्यारा, त्यांच्या कामाचा पॅटर्न न्यारा. गोरगरीब जनतेसाठी लढणारा हा नेता, लढणारा हा नेता. या संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर. संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर. संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर. अरे जनाचा आधार मनाचा उधार गरिबांचा कैवार. अरे जनाचा आधार मनाचा उधार गरिबांचा कैवार. गोरगरिबांचा कैवार. या संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर. संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर. संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर. आमचा नेता एक नंबर. अशा प्रकारे आज संतोषभाऊ पवार आपल्या या ठिकाणी येऊन गेले. मला अजब वाटतं इथं कोणताही आमदार आजपर्यंत कोणताही काम केलेलं नाही आहे आणि कुठलं कोण असं करू शकत नाही. या ठिकाणी चालतसुद्धा कोण जाऊ शकत नाही. तर या ठिकाणावर आपले संतोषभाऊ पवार हे जातात म्हणजे त्यांच्या मनात अशी इच्छा आहे की प्रत्येकाचं काम ते करतात हे ते दाखवून देण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे माझं एक मत आहे की अशा ठिकाणी यांना जर सुधारायचं असेल तर फक्त संतोषभाऊ पवार यांना मतदान करायचं, त्याशिवाय काही अर्थ नाही. आणि संतोषभाऊ पवार हे माणूस असा माणूस की प्रत्येकाची कामं होणार हे दाखवून देणार. नमस्कार. तुम्हाला आता बघताय की तुमच्या रस्त्यावर काय चाललंय, तुम्हाला घराच्या बाहेर पडता येणं काय नाही. मग तुमचं मत काय, तुम्हाला ते आमदारांना निवडून आणायचं का परत? परिवर्तन केलं कोण माणूस तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला आता प्रॉपर्टी दिली आहे सगळ्यांनी. संतोषभाऊ पवार असा माणूस आहे जे स्वतःच्या पैशातून गरिबांना खर्च करून त्यांचं कल्याण करणारा माणूस आहे. त्यामुळे संतोषभाऊ पवारांचा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार असा भारी आहे पवार. आणि तुम्हाला हे त्रास किती होतं सांगा. त्रास तर दुनियाचा आहे. इथं डासांचा त्रास आहे, रोड नाही, काय नाही, माहीत आहे कोण विचारणार नाही. मग तुम्ही यावेळेस लक्ष नाही. मग यावेळेस तुम्ही आणणार कोणाला, मतदान करणार कोणाला? करतो आम्ही, पण ते सांगायचं नाही आता. ओके, काय हरकत नाही. ओके ओके मामा बाय. कणखर मातीचा स्वाभिमानी जनतेचा, कणखर मातीचा स्वाभिमानी जनतेचा अभिमान आहे मला सोलापुरी भूमीचा. अभिमान आहे मला सोलापुरी भूमीचा. हक्कानं निवडीन मी माझं सरकार, हक्कानं निवडीन मी माझं सरकार. संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार.
विचारांना ही दिशा नवी, मार्ग फाउंडेशन विकासाची छवी. नव्या विचारांना ही दिशा नवी, मार्ग फाउंडेशन विकासाची छवी. प्रगतीचे राष्ट्र असो हेच आमचे लक्ष, लढण्यात तयार आम्ही पक्ष अपक्ष. प्रगतीचे राष्ट्र असो हेच आमचे लक्ष, लढण्यात तयार आम्ही पक्ष अपक्ष. बळी राजाच्या सुखासाठी झिजण्यात तयार, बळी राजाच्या सुखासाठी झिजण्यात तयार. संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार. सामदाम दंड भेद कर्म मर्म धर्म तेज तर्क शुद्ध लावू युक्ती विकासात होणे वृद्धी. न्यायशास्त्र समतेसाठी विद्यारत्न जपण्यासाठी नित्य दीप्त राहणारी सुरक्षित उंबराही. लढा याचे हक्कासाठी गरीबाच्या खासासाठी. राजा माझा मतदार निवडेल आपला आमदार, राजा माझा मतदार निवडेल आपला आमदार, राजा माझा मतदार निवडेल आपला आमदार. आरंभम 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 आरंभम. संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार. अरे जनाचा आधार मनाचा उधार गरिबांचा कैवार. अरे जनाचा आधार मनाचा उधार गरिबांचा कैवार, गोर गरिबांचा कैवार. या संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर. संतोष भाऊ थाटात येणार आहे, गद्दार गद्दार होणार आहे. आता गुलाला आपलाच आहे र, गड्या माघारी सरायचं नाही र. संतोष भाऊ थाटात येणार आहे, गद्दार गद्दार होणार आहे. आता गुलाला आपलाच आहे र, गड्या माघारी सरायचं नाही र. दमदार दिलदार संतोष पवार आमचा आमदार, दमदार दिलदार संतोष पवार आमचा आमदार. संतोष भाऊ पवार आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर. अहो करून धावलंय मनाला भावलंय, भल्या भल्यांना कामाला लावलंय. नेता साऱ्यांचा प्यारा, त्याच्या कामाचा पॅटर्न न्यारा. अहो करून धावलंय मनाला भावलंय, भल्या भल्यांना कामाला लावलंय. नेता साऱ्यांचा प्यारा, त्याच्या कामाचा पॅटर्न न्यारा. गोर गरीब जनतेसाठी लढणारा हा नेता, लढणारा हा नेता. या संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर. अरे जनाचा आधार मनाचा उधार गरिबांचा कैवार. अरे जनाचा आधार मनाचा उधार गरिबांचा कैवार, गोर गरिबांचा कैवार. या संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर, आमचा नेता एक नंबर, आमचा नेता एक नंबर. संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर. कणखर मातीचा
स्वाभिमानी जनतेचा कणखर मातीचा स्वाभिमानी जनतेचा अभिमान आहे मला सोलापुरी भूमीचा अभिमान आहे मला सोलापुरी भूमीचा हक्कानं निवडीन मी माझं सरकार हक्कानं निवडीन मी माझं सरकार संतोष भाऊ पवार संतोष भाऊ पवार संतोष भाऊ पवार संतोष भाऊ पवार नव्या विचारांना ही दिशा नवी मार्ग फाउंडेशन विकासाची छवी नव्या विचारांना ही दिशा नवी मार्ग फाउंडेशन विकासाची छवी प्रगतीचे राष्ट्र असो हेच आमचे लक्ष लढण्यात तयार आम्ही पक्ष अपक्ष प्रगतीचे राष्ट्र असो हेच आमचे लक्ष लढण्यात तयार आम्ही पक्ष अपक्ष बळी राजाच्या सुखासाठी झिजण्यात तयार बळी राजाच्या सुखासाठी झिजण्यात तयार संतोष भाऊ पवार संतोष भाऊ पवार संतोष भाऊ पवार संतोष भाऊ पवार सामदाम दंड भेद कर्म मर्म धर्म तेज तर्क शुद्ध लावू युक्ती विकासात होणे वृद्धी न्यायशास्त्र समतेसाठी विद्यारत्न जपण्यासाठी नित्यदीप्त राहणारी सुरक्षित उंबराही लढायाचे हक्कासाठी गरीबाच्या खासासाठी राजा माझा मतदार निवडेल आपला आमदार राजा माझा मतदार निवडेल आपला आमदार राजा माझा मतदार निवडेल आपला आमदार आरंभम 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 संतोष भाऊ पवार 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 अरे जनाचा आधार मनाचा उधार गरिबांचा कैवार अरे जनाचा आधार मनाचा उधार गरिबांचा कैवार गोर गरिबांचा कैवार या संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर थाटात येणार आहे गद्दार गब्दार होणार आहे आता गुलाला आपलाच आहे र गड्या माघारी सरायचं नाही र संतोष भाऊ थाटात येणार आहे गद्दार गब्दार होणार आहे आता गुलाला आपलाच आहे र गड्या माघारी सरायचं नाही र दमदार दिलदार संतोष पवार आमचा आमदार दमदार दिलदार संतोष पवार आमचा आमदार संतोष भाऊ पवार आज 251 दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे अधिकृत उमेदवार आदरणीय संतोष पवार साहेब यांच्या प्रचारार्थ आज आपल्या विडगी गावामध्ये या ठिकाणी भव्य दिव्य अशा जाहीर कॉर्नर बैठकीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। या बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी आपले लोकप्रिय उमेदवार आदरणीय संतोष पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वप्रथम सर्वांना विनंती आहे, सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे।
या ठिकाणी आपल्या वडगे ग्रामस्थांकडून या ठिकाणी आदरणीय संतोष पवार साहेब यांचा सत्कार या ठिकाणी आयोजन केलेला आहे। या ठिकाणी विनंती करतो आमचे वंचित बहुजन आघाडीचे या ठिकाणी धडाडीचे कार्यकर्ते आदरणीय चंदूभाऊ मुळे यांनी या ठिकाणी तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आदरणीय साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे। तसेच आयुर्वेदिक ग्रुप हे देखील या ठिकाणी आदरणीय साहेबांना या ठिकाणी जाहीर असा पाठिंबा देणार आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं दक्षिण सोलापूर तालुक्यातून एक सर्वसामान्य कुटुंबातील युवा होतकरू असा खेळ वृत्तीचा उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी उभा राहिलेला आहे। प्रथमतः निवडणूक म्हटले की धनदांडगे वजनदार पैसेवाला 10-20 वर्ष सत्तेची लालसा भोगलेला अशा माणसाची तो कुठलाही पक्ष असेल अशा ठिकाणी त्या माणसाची निवड केली जाते। पण श्रीदेव बाळासाहेब यांनी या ठिकाणी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील युवकाला या ठिकाणी आमदारकीची एक मी तर म्हणेन एक सप्रेम भेटच्या स्वरूपात एक हाल केलेले आहे। आज या दक्षिण सोलापूर तालुक्यातून मला वैयक्तिक कुठल्याही पक्षावर किंवा कुठल्याही व्यक्तीबद्दल वैयक्तिक टीका करायचीच नाही आणि मी ते करणारे नाही, माझ्या ते रक्तात बी नाही। ते फक्त तुम्हाला सर्वसामान्य लोकांना माझी एक हात जोडून विनंती आहे, आपण सर्वांचंच अनुभव घेतला, सर्वांचे आपण उपयोग त्यांचे कार्यपद्धत त्यांची कार्यशैली आपण हे सगळ्यांना पाहिलेलं आहे। फक्त मी एक हात जोडून आपल्या सर्व युवकांना सर्व नागरिकांना विनंती करेन, एकदा त्या माणसाकडे बघा आणि एकदा आपल्या मतदारसंघातून भरघोस मतांनी त्या माणसाला निवडणुकीमध्ये संतोष भाऊंना आपण विजय करावं अशी मी कळकळीची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझ्या या विशिष्ट विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। मी विनंती करतो आमचे तालुकाध्यक्ष आदरणीय सुरेश देशमुख साहेब यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। आम्हाला व्यासपीठ इथे जमलेल्या सर्व ठिकाणचे मतदार बंधू आणि भगिनी, मी दक्षिण सोलापूर तालुक्यातून काम करत असताना मी गेल्या वर्षभरामध्ये बाळासाहेबच्या विट्टिनार कंपनी, जवारी सिमेंट कंपनी, बिर्ला फॅक्टरी या ठिकाणी ठेकेदार पद्धतीने काम जात आहे आणि ज्याला काम करायची इच्छा त्याला काम मिळत नाही, ज्या शेतकऱ्याला पाणी पाहिजे पाणी मिळत नाही आणि या ठिकाणी जे शासकीय योजना आहे भ्रष्टाचाराच्या मार्गाने उधळपट्टी होते, शासकीय आपलेच पैसे असताय ते पण उधळत आहे। मी गावचा सरपंच असताना माझ्या या तालुक्याचा आमदार झाला पाहिजे। देवकोटे साहेबांनंतर तळागाळातला कार्यकर्ता म्हणजे संतोषभाऊ पवार आहे। देवकोटे साहेबांनंतर या तालुक्यात सुटफुटाचे जे आमदार आहेत टक्केवारी कमिशन घेऊन त्यांचं राजकारण घडायचे राजकारण चालू आहे की या पक्षात भाजपमध्ये राहिल्याकडे काँग्रेसमध्ये भाजप, मग अशा सत्ताधारी लोकांना हाकलण्यासाठी एक सर्वसामान्य तरुण आणि होतकरू आहे, हा उद्योजक आहे, कुठं तर तरुणाला काम देणार आहे। या ठिकाणी निवडून आल्यानंतर NTPC आणि बरेच कंपनी आहेत, त्या कंपन्यांमध्ये त्याने कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आमच्या सरदार बाबासाहेब आंबेडकरांचा इच्छा आहे की वंचित ज्याला न्याय मिळत नाही, शेतीमध्ये न्याय मिळत नाही, कामगारांमध्ये न्याय मिळत नाही, कंपनीमध्ये न्याय मिळत नाही, सर्वसामान्य सर्व दलाली चालू आहे। एखाद्याला नोकरी लावायचं म्हणलं तर डोनेशन भरतोय का, 25 देतोस का, 30 देतोस का, असं या कंपनीमध्ये चालू आहे। त्याच्यासाठी 1 लाख बरं माझ्यासारख्या गरीब कुटुंबातील एखादा शिकलेला सवरलेला BA MA झालेला माणसाला कुठं 2-4 लाख रुपये देऊन नोकरी मिळत नाही, लाचारी जेवण आहे।
अशा भ्रष्टाचार मुक्त सरकारला काँग्रेस भाजपचे एकच आहेत, परंतु बाळासाहेबांची इच्छा आहे की जे वंचितामध्ये राहिलेलं आहे, वंचितामध्ये सर्व जाती धर्माचे आहे, मुस्लिम आहे, धनगर आहे, तेली आहे, साळे आहे, कोळी बाळी सर्वच आहे, परंतु या ठिकाणी हा उमेदवार लोकांच्या मनामध्ये रुजलेला आहे. तुम्ही कोणत्या गावाचा तुमच्या गावाचा विचार केला, संतोष भाऊचा स्वभाव, संतोष भाऊचा चेहरा आजही आसरा चेहरा आहे. बघा उमेदवार आजही आसरा चेहराने लोकांकडे असेही बघत आहे की मी या वारीला आमदार होणार दक्षिण सोलापूरचा. कारण त्याला आशा आहे की तुमच्या डोळ्यामध्ये कोणता उमेदवार कसा आहे हे तुम्हाला माहित आहे. या उमेदवार त्यांच्या डोळ्यासमोर आहे, त्याचा उद्देशच आहे की मी दक्षिण सोलापूर तालुक्यातून जयपती साहेबांनंतर सर्वसामान्य कुटुंबातील मी शेतकऱ्याचा मुलगा आमदार होईल. त्यांना आशा आहे, मला सुद्धा आशा आहे की जयपती साहेबांच्या नंतर संतोष पवार जरा आमदार झाले, मी सुद्धा कुठं शासकीय कमिटीवर जाईल आणि इथे बसला जे काम करतात संतोष पवार ते सुद्धा कमिटीवर जातील आणि शेतकऱ्याला कुठं तर न्याय मिळण्यासाठी सर्वांनी मिळून काम करू आणि यांना प्रचंड मताने निवडून द्यायचं. त्यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर, प्रत्येकाच्या घरात गॅस सिलेंडर आहे, अनुक्रमांकदार आहे, सर्वांना गॅस सिलेंडर मतदान द्यावं थोडी मी सर्वांना विनंती करतो. जय हिंद. धन्यवाद. या ठिकाणी स्वर्गीय देवकते साहेबांचं या ठिकाणी आपण प्रत्येक सभेमध्ये आठवण करतो. तसेच आपल्या तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी हातभार लावला असे आमचे दलित चळवळीचे वरिष्ठ नेते चंद्रकांत सुर्वे साहेब यांचं देखील या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आठवण करत आहोत. मी विनंती करतो त्यांचे सुपुत्र धडाडीचे कार्यकर्ते वरुणदादा सुर्वे यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आदरणीय व्यासपीठावरील बसलेले सर्व अतिथीगण, मी वरुण चंद्रकांत सुर्वे, एका दक्षिण सोलापूरच्या ऐतिहासिक सभापती, एका दाण्या भागाचा मुलगा आहे. मी आज हा म्हणजे भाऊचा संपर्क आमचा आलाच मध्ये संतोष भाऊ पवारवर इम्प्रेस झालेला माणूस आम्ही पहिला असा असेल की सर्व सोडून फक्त मी संतोष भाऊ पवारला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी. या माणसाचं विजन असं आहे, पुढे जाण्याचं मानस असा आहे, छोट्या छोट्या त्याच रिपीट गोष्टी न करता पुढचं आमदार झाल्यानंतरचा विजन म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या गोष्टीपर्यंत प्रत्येक गोष्टीचं जाण असलेला माणूस हा संतोष पवार आहे. मी व्हिडिओ स्वरूपात असू दे, मी गेल्या 2 वर्षापासून संतोष भाऊ पवार यांना फॉलो करतो. मी प्रत्येक व्हिडिओ बघत असतो, प्रत्येक गोष्टीवर माझं लक्ष असतं. एका बलाढ्य अशा गोष्टीला सोडून मी यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. म्हटलं काय तर असेल या माणसामध्ये काहीतरी एक असं असेल की मी स्वतःहून पाठिंबा देण्यासाठी त्यांना आलेलोच आहे. मी माझ्या वडिलांच्या निर्णयावर, माझे वडील एकनिष्ठ होते, सगळ्या गोष्टी स्वरूपात एकनिष्ठ होते. त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये एकदम धडाडीचा असा निर्णय घेत होते. त्यांनी तो धडाडीचा निर्णय मी आज घेतलेला आहे. मी प्रत्येक स्वरूपामध्ये प्रत्येक माझ्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेला, प्रत्येक सुर्वेसाहेबांवर प्रेम करणाऱ्या जनतेला, सर्व आमच्या तालुक्यातील माता भगिनींना ज्यांना चंद्रकांत सुर्वेसाहेबांनी थोडं जरी प्रेम केलं असेल तर ते सर्व पाठिंबा संतोष पवार यांच्या पाठीमागे उभं राहावं अशी मी नम्र विनंती तालुक्यातील सर्व जनतेला करतो. भाऊ, मी स्टेजवर पहिल्यांदाच बोलतो. भाऊ आमचा आहे पण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या संतोष भावासाठी मी यांना जाहीर पाठिंबा देतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. आपण दिलेल्या पाठिंब्यामुळे आपल्या अंक
आणखीच बळकट झालेला आहे. यानंतर मी विनंती करतो आमचे चळवळीचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाबासाहेब माने यांनी या ठिकाणी संबोधित करत आहे. 251 दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन शोषित पीडित जनतेचे उमेदवार आदरणीय संतोषजी पवार साहेब या ठिकाणी भाऊंवर प्रेम करणारे सर्व पोटगी गणातील सर्व कार्यकर्ते आदरणीय व्यासपीठ बंधूंनो, पवार साहेबांचा एक स्वभाव असा आहे, शक्यतो जो काम म्हणतं त्या नादात लागत नाही आणि जो काम हातात धरले ते सोडत नाही. या ठिकाणी संतोष पवार साहेब हे माझ्या गावचे आणि त्यांच्या कामाची पद्धत मी लय जळून दळले आणि मी ती काम सुद्धा केलेलं आहे. साहेब सांगतात अशा पद्धतीने असं झालं पाहिजे आणि माझ्यावर जबाबदारी टाकली माझ्या गावच्या साहेबांनी. अटीतटीच्या लढाईमध्ये मला सरपंच करण्यामध्ये त्यांनी फार मोठा सिंहाचा वाटा त्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून मी त्यांच्या शब्दावर मी जागणारा कार्यकर्ता आहे. मी दलित चळवळीचा आहे, मी उपेक्षित आहे, तरी सुद्धा साहेबांच्या सांगण्यानुसार मी काम केलेलं आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो, ज्या दिवशी गावची जबाबदारी साहेबांनी माझ्यावर टाकली सरपंच पदाची आणि तेव्हापासून बारीक लक्ष पुणे असले तरी मद्रे गावावर त्यांचं बारीक लक्ष असायचं आणि म्हणून आमच्या गावाला या ठिकाणी काम करण्यासाठी मला प्रोत्साहित केले आणि एक अतिशय चांगलं काम, जी बाया माझ्या आया बहिणी पाण्यासाठी वणवण येत होत्या त्यांची हाल अपेक्षा बघून साहेबांनी माझ्यावर एक जबाबदारी टाकली. बाबासाहेब, तुम्ही कसल्याही परिस्थितीत माझ्या गावच्या पाण्याचा प्रश्न मिटवायला पाहिजे आणि त्याला काय लागायचं असेल, साम दाम दंड नीती त्याला भेद का असेल, मी तुमच्या सोबत आहे आणि हा पाण्याचा प्रश्न आपण दोघं मिळून मिटूया. आणि मी सरपंच झाल्याच्या नंतर 6 महिन्यामध्ये अतिशय गेल्या 10 वर्षापासून पीडित म्हणजे ह्याच्यात असलेला पाण्याचा प्रश्न गंभीर या ठिकाणी आम्ही 6 महिन्यामध्ये सोडून या ठिकाणी माझ्या गावच्या सुद्धा महिला या ठिकाणी साहेबांसोबत आलेले, त्यांना अतिशय आनंद मिळाला त्या गोष्टीचा आणि 100% महिला माझ्या गावातील साहेबांच्या सोबत आहेत त्या प्रश्नामुळे. आणि म्हणून पोटगी गावच्या कार्यकर्त्यांना, पंचवर्षीय या सर्व गणातल्या कार्यकर्त्यांना माझी नम्रतेची विनंती असणार आहे. कारण संतोष पवार साहेब आमदार झाल्यानंतर आपली हद्द एक आहे, शिव एक आहे. मद्रेच्या शिवातनं पाळत आलं की पोटगीच्या शेतात पाव पडतंय आणि म्हणून ज्या वेळेला या मतदारसंघाचा आमदार संतोषबाई होतील त्यावेळेला दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या उपेक्षित शोषित सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी छोटी छोटी पदं देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. ज्या दिवशी या ठिकाणी काम करण्याची पद्धत दिली काम करण्यासाठी त्यावेळेला तुम्ही आमची गच्ची धरून आमच्याकडे येऊन साहेबांना पर्यंत आम्हाला पोहोचवा, म्हणून साहेबांकडे राहायचं आणि आपल्या भागाचा प्रश्न या ठिकाणी सोडायचा आहे. आणि एवढेच नागरिकतेची विनंती करतो, मी जास्त बोलत नाही. साहेबांचं काम मी स्वतः तुम्हाला त्याच्या साहेबांच्या कामाची हमी देतो. काम करण्याची पद्धत भयानक वेगळी आहे त्यांची. गेल्या 10 वर्षापासून आपण चुकीच्या माणसाला मतदान केलं म्हणतो. जात पात नातं गोतं श्रीमंत गरीब अशा पद्धतीचं राजकारण या तालुक्यामध्ये झालेलं आहे 10 वर्षापूर्वी. 10 वर्षापासून आज ताब्यात आणि आज आपण या मतदारसंघातला मतदार नशिबाने ठरलोय. कारण एक चांगल्या उमेदवाराला मत देण्याची संधी आपल्याला या ठिकाणी आलेली आहे. म्हणून या ठिकाणी सर्वांनाच नम्रतेची कळकळीची विनंती करतो. आपल्याला तुम्हाला सोन्याची दिवस येण्याची संधी या ठिकाणी आलेली आहे. म्हणून कुठल्याही आपल्याला बळी न पडता आदरणीय संतोष भाऊ पवार हे वंचित बहुजन आघाडी म्हणजे सर्व धर्म समभावाचे या ठिकाणी उमेदवार आहे. त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं जातीपातीचं राजकारण नाही.
त्यांनी अतिशय आता आम्ही सांगून दिलं त्यांना कुठल्याही राजकारण म्हणून करून आमदार म्हणून पैसे कमावण्याच्या या भानगडीचा विषय नाही बंधू. त्यांच्या मनात एकच आहे, दक्षिण सोलापूर तालुक्याचा विकास झाला म्हणणारे आमदार लोक, तुम्ही काय विकास केला की आम्हाला एकदा उघड सांगा. गेल्या 10 वर्षापासून या तालुक्याचं नेतृत्व करणारं नेतृत्व काय विकास केलाय? सिंचनाचा प्रश्न सोडला नाही, देगा पावड्याचा प्रश्न साहेब अजून अर्धवट आहे. आज जर वडगीच्या तलावात जर पाणी पडलं असतं तर आज आपला शेतकरी सुखी आणि समाधानी झाला असता. आपल्याला 10 वेळेस त्या माणसाला मागत झालाय, त्याचा विचारपूर्वक करावा अशा पद्धतीची तुम्हाला विनंती करतो. आणि भविष्यकाळामध्ये आपल्याला जर स्वाभिमानानं शेतकरी म्हणून ताटमानानं जगायचं असेल तर संतोष भाऊ पवारांना मत द्यायचंय. त्यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडरच्या 12 नंबरवर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने या ठिकाणी विजयी करावं अशा पद्धतीची कळकळीची विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद मामा. या ठिकाणी मामांनी सांगताना सांगितलं की आदरणीय साहेबांनी एक विकासाचं विजन, एक ध्येयवादी जे सरपंच बनवण्यापासून ते पूर्ण विकासापर्यंत जे साहेबांनी जे हे करतात प्रयत्न करतात हे 100% आपल्या सर्व नागरिकांसाठी या ठिकाणी साहेब प्रयत्न करणार आहेत. मी विनंती करतो आमचे धडाडीचे नेते आणि आपले आयोजक चंद्रभाऊ मुले यांनी या ठिकाणी आपल्या या सभेला संबोधित करावे. ज्या महामानवानी आपलं आयुष्य चंदनासारखं झिजवलं तशा महामानवाला महामातेला प्रथम मी अभिवादन करतो. तसंच रात्र झाली, शेतातलं काम केलं, दिवसभरचा थकवा अंगात असताना तरी वंचित बहुजन आघाडी संतोष भाऊ पवार आज उपस्थित येणार आहेत. कॉर्नर सभा हे ऐकतात गर्दी केल्यामुळे मी प्रथम सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण इथे कशामुळे जमा झालोय प्रत्येकाला माहिती आहे. प्रत्येक पक्ष येणार, अपक्ष येणार, परंतु सत्य येणं खूप अवघड आहे. कारण की जमानाच असा की लोक खोट्याचं पांघरून घालून फिरायला लागल्यात. खोटं खऱ्याचं पांघरून घालून फिरतात आणि म्हणतं मी लय खरं. अशी परिस्थिती असताना भाऊ आमच्या गावचा असा आहे, आमदार कसा असावा? पहिला प्रश्न, आमदार कसा असावा? आमदाराच्या एका फोनवर प्रत्येक युवकाचं वरिष्ठांचं काम झालं पाहिजे. आमचा आमदार कवडे क्षेत्राच्या बाहेर, प्रत्येकाला एक संधी आयुष्यामध्ये पाहिजे. प्रत्येकाला संधी आयुष्यामध्ये पाहिजे. 1962 मध्ये पहिला आमदार आपल्या दक्षिण सोलापूरला मिळाला. राजकीय क्षेत्राची दिशा चालू झाली. अशा आमचा दक्षिण सोलापूरचा इतिहास. 2014 मध्ये आम्हाला असा आमदार मिळाला. आज 10 वर्ष झाले. मुलगा भाऊ बोर्डाची परीक्षा देऊन कॉलेजला जात आहे, पण आमचा आमदार आम्हाला गाव भेटते अजून देत नाही. इलेक्शन आलं 5 वर्षातनं एकदा, कार्यकर्ते जोमात, परंतु 10 वर्ष आमदारांचा कोमा. युवकांना काय फायदा? 1995 मध्ये हा विकास चालू झाला. विकास म्हणजे काय? विकास म्हणजे रोड, लाईट प्रत्येक वर्षी 5 वर्षातनं 5 वेळा फोडणे, तो विकास नाहीये. विकास म्हणजे जो आमच्या गावामधला मुलगा पुणे, मुंबई, महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये कुठल्या कार्यक्रमामध्ये काम करते माहित नाही, अशी परिस्थिती युवकांची आहे. त्यांना रोजगार मिळवून देणं, तो खरा विकास. पण रोजगार प्रश्न विचारणारा युवक कुठे आहे? हा बी मोठा प्रश्न आहे आम्हाला. प्लस भाऊ दक्षिण सोलापूरमध्ये आम्हाला आमच्या मनामध्ये जे आजपर्यंत कुठून भरलेले आहे ती म्हणजे जाती व्यवस्था. जाती व्यवस्था अशी आहे, माणूस बनायला कोणी तयार नाहीये. माणूस बनायला तयार नाहीये. प्रत्येक आपल्या जातीमध्ये आपल्या समाजामध्ये व्यस्त आहे. म्हणूनच आराम करून येता आपल्याला बाप बनतात. माझा बोलण्याचा एकच उद्देश आहे, आमच्या सोबत लिंगायत समाज पण आहे.
आमच्या सोबत लिंगायत समाज बी आहे, पण कोणता लिंगायत समाज आहे? ज्या बिजापूरवरनं 8व्या वर्षी, वयाच्या 8व्या वर्षी जाती व्यवस्थेला लढा देऊन सोलापूरमध्ये स्थानिक झाले, जाती व्यवस्थेला लढा देऊन सोलापूरमध्ये स्थानिक झाले, त्या बसवेश्वर महाराजांच्या विचारावर चालणारा तो लिंगायत समाज आमच्या बरोबर धनगर समाज बी आहे, आमच्या बरोबर धनगर समाज बी आहे भाऊ. वंचित बहुजन आघाडी हे 18 पगड जाती 12 बुलेटदारला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे आमच्या बरोबर धनगर समाज बी आहे. पण आमच्यासोबत धनगर समाज कोणता आहे हा बी प्रश्न प्रत्येकाला आहे. आमच्यासोबत धनगर समाज असा आहे, ज्या अहिल्यादेवी होळकर वयाच्या 8व्या वर्षी, ज्या अहिल्यादेवी होळकर वयाच्या 8व्या वर्षी प्रत्येक शस्त्र चालवायला शिकल्या, प्रत्येक शस्त्र चालवायला शिकल्या. वयाच्या 12व्या वर्षी जेव्हा पती यांचं निधन झालं तर सती जाण्याला विरोध करून त्या सतीला लाथ मारले ते अहिल्यादेवी होळकर आमच्या. वयाच्या 16व्या वर्षी पूर्ण स्वराज्याचं ताकद निर्माण करून पंतप्रधान जरी असले तर त्यांच्यापेक्षा मोठं राष्ट्रपती, त्या राष्ट्रपती भवनाला आज ती दिल्लीत जागा होळकरांच्या. आणि ह्या प्रत्येक विचाराला सुनेच्या मागं ठामपणे छाती टोकून उभा राहणारे मल्हारदेव होळकर त्यांचे सासरे, अशा विचारावर चालणारा समाज धनगर आमच्या सोबत. भाऊ आमच्यासोबत मुस्लिम सोबत आहे, आमच्यासोबत मुस्लिम आहे. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी मुंबईमधून त्यांना षडयंत्र करून पाडण्यात आलं, तेव्हा पश्चिम बंगालमधल्या मुस्लिमांनी संविधानाच्या समितीवर बाबासाहेबांना पाठवण्यासाठी बोलवून घेऊन तिथून निवडून दिलं आणि संविधानाच्या समितीवर पाठवलं. तो मुस्लिम समाज आमच्या. आणि जो उंबरठ्याच्या आत प्रत्येकाला धर्म आहे, प्रत्येकाला जात आहे आणि तो प्रत्येकाच्या एक रक्तामध्ये बसलेला अभिमान आहे. पण तो पाहिजे कुठं? उंबरठ्याच्या आत. आपण काय करतो? रस्त्यावर आणतो आणि एखादा नेता असा निवडून देतो. जात व्यवस्था प्रत्येकाने पाहिलेली आहे. भाऊ मी त्या भाषणामध्ये मी सांगितलं, मुंद्रुकमध्ये सांगितलं, आज पुन्हा एकदा सांगतो. अलिबाबा चाळीस चोरची एक गोष्ट. 40 चोर ज्यावेळी होते पूर्ण सोनं नाणं लुटून पळत होते. आज महाराष्ट्राची जर व्यवस्था आपली अशी आहे, महाराष्ट्राची व्यवस्था अशी आहे, गटबाजी अशा प्रकारे होते का इतिहासामध्ये लिहिलं काय माहिती. अलिबाबा 40 चोर इतिहास कधी वाचला नाही, गोष्ट म्हणून वाचली होती. पण आज आमदार की 40 टीम घेऊन पळापळी करते. अशी वेळ असा काळ असताना तरी देखील आपण लोक गप्प जर असाल तर येणाऱ्या युवकांचं भविष्य 100% धोक्यात आहे. परवा दिवशी 9 तारखेला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची सभा झाली. 9 तारखेला सभा झाली. साहेबांचं हातचं एंजिओग्राफी झाल्यामुळं खूप थोडं बोलले पण महत्वाचं बोलले. बाबासाहेब आदरणीय बाळासाहेबांनी असं सांगितलं आम्हाला, संविधान जरी असेल तर संविधानामधला कलम 15 आणि कलम 16 हे संविधानाचा हात आहे. तर कलम 15 सुव्यवस्था, जाती व्यवस्था, ओबीसी व्यवस्था हे प्रत्येक गोष्टी प्रश्न असा होणार आहे. जरी एसटी एससी ओबीसी समाज हा जरी समाजाने भविष्यामध्ये कुठल्या आरक्षणाचा फायदा घेतला, कुटुंबामध्ये 4 असेल, एकाला आरक्षण कसं असेल, 3 जणांनी गपचूप घरामध्ये बसायचा, अशी सुव्यवस्था राजकीय क्षेत्रामध्ये घडामोडी होत आहे. आमदाराचा प्रश्न आहे. भाऊ तुम्ही मुंद्रुकमध्ये सांगितलं, मला खूप छान वाटलं ती गोष्ट. भाऊंनी संतोष भाऊ पवार यांनी सांगितलेली गोष्ट आहे की आपला आमदार म्हणजे काय. पहिल्यांदा मी प्रश्न केला होता, आमदार म्हणजे काय. आमदारांनी विधानसभेमध्ये जाऊन आपल्या गावचा प्रश्न मांडून सुव्यवस्थेमध्ये कुठला बदल करता येतो का हा प्रश्न मांडणं. आता कोणी बघितलं का व्हिडिओ आमचे नेते लोक बोलताना विधानसभेमध्ये जे आतापर्यंत आपण पाठवून दिले? तर तिथं बोललं तर काम होतं, नाही बोललं तर आपण बोलका माणूस, हुशार माणूस, वैचारिक माणूस, ज्याला गरिबीतनं वर आलेला, तर गरिबीतनं लढत असताना काय प्रश्न समोर, प्रत्येक व्यक्तीच्या समोर असे प्रश्न उभा राहतात की त्याचा जन्म संघर्ष तयार होतो. अशा ह्याच्यामधनं एक संघर्ष मध्ये लढा देऊन एक योद्धा उभा होतो.
असं संतोष भाऊ पवार आज दक्षिणला मिळालं. आज संतोष भाऊ पवार आपल्याला दक्षिणला मिळालेले आहेत. युवक आहे, तळमळ आहे, वय 38 आहे. आता तुम्ही म्हणता वय 38 का सांगाल? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. भारत हा 28 वर्षाचा आहे. बाहेर देशामध्ये गेलं तर भारत हा 28 वर्षाचा आहे आणि 28 वर्षाचा भारत म्हणून आपल्याला ओळखलं जातं. ही आपली ओळख बाहेर देशामध्ये की भारत हा 28 वर्षाचा आहे. तर संतोष भाऊ पवारांचा प्रश्न असा आहे, वयाचा 20 वर्षाचा मुलगा तरी भाऊ संघ बसताय 38 वर्षाच्या माझाच वाटतंय म्हणून, आणि वयाच्या 60 वर्षाचा मुलगा तरी भाऊ संघ बसताय की मला त्याच्या संघ छान वाटतंय. म्हणजे प्रश्न सोडवणारा मध्यस्थी माणूस म्हणून संतोष भाऊ पवार आम्हाला. आणि ह्या सगळ्या घडामोडी जर सांगत असताना आणि जरी एखाद्याच्या डोक्यावरनं जात असाल तर 100% एका पिढीला तुम्ही धोक्यात घालता. प्रत्येकाला माहिती आहे मत हे मिरची पावडर आणि मसाल्यासारख्या मताचं नाही आहे. ज्यावेळी तुम्ही मताचं महत्व विचार करता, 500,000ला विकणार जर विकले तुम्ही, 500,000ला जर मत एखाद्या भांडवलदाराला जर विकले तर बाबासाहेब यांनी सांगितलं होतं 100% येणाऱ्या काळामध्ये तुम्ही गुलाम होणार. मग तुम्हाला मत विकायचं आहे का लढायचं? मला एक आवाजच सांगा, मत विकणार आहे का लढणार आहे? आज नाही लढले तर पुन्हा एकदा रिपीट करतो, कारण की तेच प्रश्न माझ्या डोक्यात बसताय. जेलला जरी लहानपणीचा मुलगा जरी इथं खेळत असाल, समोर दिसतंय खेळतंय, लहान मुलगा आहे, पण त्यावेळी भगतसिंग संघर्ष करत होते. त्यावेळी भगतसिंग संघर्ष करत होते, त्यांना फाशी झाली. कोणासाठी झाली? भारतासाठी त्यांना फाशी झाली. येणारा महापुरुष प्रत्येक नागरिक चंदनासारखं आपलं आयुष्य जिजवणार. हेच मुलगा मोठं आपला म्हणत, पप्पा मी इतिहास वाचला आणि सगळं मी ऐकलं मगाशी सांगितल्यासारखं. तू काय करत होता? त्याचा प्रश्न उत्तर द्यायची तयारी आहे का? कोणाकडे तयारी? येणारी पिढी स्पीडमध्ये आहे. त्याच्यामुळं लक्ष देऊन प्रत्येकाने 20 तारखेला 12 नंबरचं बटन वंचित बहुजन आघाडी संतोष भाऊ पवार हेच बटन दाबलं पाहिजे. हा अधिकार तुमचा वैयक्तिक आहे आणि 23 तारखेला या गावामध्ये परत गुलगुलाची मी उभा राहतो. जाती व्यवस्थेला लढायला चालू करा. युवकांना मी प्रत्येकाला हे करतो, हे माझ्या समाजाचा, हे माझ्या समाजाचा, हे माझ्या समाजा. माणूस कुठं आहे? महिला कुठं आहे? 2 जाती माना, पुरुष आणि स्त्री. ह्याच्यातली जात व्यवस्था मांडू नका. प्रत्येकाला संधी द्या. जो वैचारिक आहे, सुशिक्षित आहे, शिकलेला आहे, त्यांना संधी द्या, तर भवितव्य घडू शकतं. नाहीतर येणारा काळ धोक्यात आहे, नाहीतर उतारावर तुमच्या पण बोजा आहे. झालेली परिस्थिती आहे, उतारावर तुमच्या बी बोजा आहे. ह्याच्यामुळं काळजीपूर्वक युवकांनी तरी मला असं वाटतं की घरोघरी आपल्या आवर्जून सांगावं. गुगल आहे प्रत्येकाला, गुगलवर सर्च करावं, मागील कामं बघावं. रोड लाईट शिवाय मला तर काय दिसलं नाही, कारण की एफटीपीसी मध्ये 80,000 रुपये शिवाय भरल्याशिवाय भाऊ कामालाच लावलं जात नाही. 1 लाख रुपये झाले. 1 लाख रुपये झाले म्हणतात त्यांनी. आम्हाला माहित नाही तिथे एंट्रीच नाही गेटच्या. अशी परिस्थिती आहे. एवढंच सांगतो, वेळ कमी आहे, प्रत्येक नागरिक इथं थांबलेला आहे. सर्वजण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याच्यामुळे मी तुमचा आभार व्यक्त करतो. तसंच संतोष भाऊ पवार कुठल्या समाजाचे आहेत, कुठल्या विचाराचे, कुठलाही विचार न करता एक संधी देऊन बघा. संधीचं सोनं 100% संतोष भाऊ पवार. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. सिलेंडर 12 नंबरचं बटन आहे. या 12 नंबरचं बटन दाबून आपण सर्व विरोधकाचे आपल्याला या प्रस्थापितांचे या ठिकाणी 12 वाजवायचे आहेत. सर्वांनी जोरदार घोषणा द्यायची आहे. वंचित बहुजन आघाडीचा आवाज कायच येत नाही. प्रस्थापित लोकांना आपल्याला धडकी भरवायचे. जोरदार घोषणाने या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम्ही संघर्ष करो. आदरणीय संतोष पवार साहेब तुम्ही आगे बढ़ो. मी विनंती करतो आपले लोकप्रिय उमेदवार आदरणीय संतोष पवार साहेब यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं.
इथे जमलेले माझे आजूबाजूचे इथे जमलेले माझे आजूबाजूचे गावकरी मित्रमंडळी, माझ्यावर प्रेम करणारे मार्क फाउंडेशन व हुडगी गावातले ग्रामस्थ, सन्मान्य व्यासपीठ, ज्यांनी मला आता मदत करण्याचा आणि सपोर्ट करण्याचं धाडस केलं असे आमचे सुर्वे साहेबांचे सुपुत्र, आमचे मुस्लिम समाजाचे नेते आदरणीय बाळासाहेब आणि इथं जमलेले आमचे सगळे सहकारी मित्र. अतिशय सुंदर असलेला हा गाव, सर्व जाती धर्माची लोक, मठ, मस्जिद, मंदिर असं असलेला एक सामाजिक ऐक्य असलेला हा गाव. पण मतदानाच्या दिवशी मात्र जातीवर जात हेच कळत नाही मला. गेल्या या तालुक्याने देशाला गृहमंत्री दिलं, राज्याला मुख्यमंत्री दिलं, दुग्ध व्यवसाय मंत्री दिला. आमचे आदरणीय ज्यांनी आमचे नेहमी श्रद्धास्थान असले आमचे देवकते साहेब, ज्यांनी कोणाची जात बघितली नाही, ज्यांनी कोणाचा धर्म बघितलं नाही, त्यांनी प्रामाणिकपणे सर्व जाती धर्माच्या दक्षिण सोलापुरातल्या सोलापूरच्या जनतेची सेवा केली. अशा आमच्या देवकते साहेबांचं 25 वर्षानंतर एक माणूस म्हणतो माझी चिमणी पाडली म्हणून मी राजकारणात आलो. या माणसांनी देवकते साहेब सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यावर डायरेक्ट झाले, साधा त्यांचा सत्कार केला नाही. हे आम्ही दक्षिण सोलापूरचे समाज आणि जनता कशी विसरणार का तुम्ही लोक? आज म्हणे मला आमदार करा अपक्ष, का म्हणे माझी चिमणी पाडली. 25 वर्षाने मी राजकारणात नव्हतो, एक महिन्यापूर्वी मी राजकारणात आलो, माझी चिमणी पडली म्हणून मी तुम्हाला आमदार करा. चिमणी कोणाची? कारखान्यात फक्त एकाच माणसाचा आहे का? इथे कारखान्याचे सभासद कोण कोण आहेत त्यांनी हात वरती करा. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सभासद हात वरती करा. मी पण सभासद आहे. आता सध्या सांगा, धर्मराज काळाधी या माणसाची प्रचार यंत्रणा कोणाकडे आहे? कोण बघतं धर्मराज काळाची प्रचार यंत्रणा? सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी, तिथला चिटबाई, तिथला कामगार, तिथली लोक, म्हणजे सगळा पैसा आपला, सभासद आपण, आणि प्रचार कोणाचं? धर्मराज काळाधीचं, जो स्वतः मान्य करतो की मी राजकारणामध्ये 25 वर्ष नव्हतो आणि मी लिंगायत समाजाचा आहे म्हणून मला मतदान करा. धर्मराज काळाधीने सांगावं गरीब लिंगायत समाजासाठी त्यांनी काय केलं? काय बी केलं नाही, पुतळा बसवले. गरीब लिंगायत समाजासाठी दक्षिण तालुक्यातल्या त्यांनी काय केलं त्यांनी सांगावं. भ्रष्टाचाराची सुरुवात त्यांनी इलेक्शनला उभारला केलंय की आम्ही सभासद असलेल्या त्या कारखान्याचं तिथले कामगार कामाला लावून आणि तिथे प्रचार यंत्रणा राबवतात. मी सर्व सभासदांना विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, कारखान्याचा कुठलाही कर्मचारी तुम्हाला दिसला प्रचार करताना त्याला सांगायचं मी बी कारखान्याचा सभासद आहे, माझाही पैसा कारखान्यात आहे, तू माझं बी काम करायचं मग घरातलं. यावरून फरकावून सांगा, मी तर करणारच. दुसरा राहिला विषय इथला, आताचे आमदार सांगतात की आम्हाला मत द्या. यांना लाज वाटत नाही का? 10 वर्ष मतदारसंघातली, आता तुमचा रस्ता गेल्या 5-6 वर्षापासून फिरतो मी इथं, एकदा उकडला. आता मला ते आपले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या घरापुरचा रस्ता बघतो मी शेताच्या इथला, तो मागच्या महिन्यात चांगला होता. काल माझी गाडी गेली तर कोंबरे एवढा खड्डा, कोंबरे एवढा खड्डा. तिकडे आमचं अजयचं हॉटेल आहे, अजयच्या हॉटेलच्या पुढे गेल्यावर मागच्या वेळेस मस्त त्याच्यावर कार्पेटचं काम चालू होतं, एकदम छान काम चालू होतं. काल गेल्यानंतर सगळे दगडाच्या गोट्या मारत्या. म्हणजे मागे रस्ता करायचा, पुढे संपूस तर मागे खड्डे पडतात. आपण काय करूया, हे सगळ्या अडचणी असून सुद्धा आपण फक्त जातीवर राजकारण करूया आणि जातीवर मतदान करूया. ह्या लोकांना तुमच्या प्रश्नाचं काही घेणेच नाहीये. बीजेपीचा उमेदवार दक्षिण सोलापूरचा आहे का? सांगा कुठला आहे बीजेपीचा आमदार उमेदवार? कुठला आहे? बर,
महाविकास आघाडीचा उमेदवार कुठला आहे? कुठला आहे महाविकास आघाडीचा उमेदवार? बर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार कुठला आहे? क्या बात आहे, जनता हुशार आहे माझी. आणि हे सांगतोय, आणि आता जे कम्प्युटर घेऊन फिरायला लागले ते कुठले आहेत? चिमणीवाले कुठले? शहरातले. तुझं मतदान तिकडं, तुझं सगळं तिकडं लढकी बाबा. तिकडं का आला? नाही, त्यांना दाखवायचंय, मला लढायचंय. त्याच्यामुळं आपला विकास हे जाती तातीवर नसलं पाहिजे. सुभाष देशमुख म्हणतात लिंगायत समाज सगळ्या माझ्या पाठीशी आहे. बसवेश्वर महाराजांच्या उद्यानाला गुगल करून बघावं सगळ्यांनी. पहिला स्टे कोणी घेतला असेल? लोकमंगलच्या मल्टीशेअर कोऑपरेटिव्ह स्टे घेतला बसवेश्वर उद्यानाला. मग कसं काय लिंगायत समाजाच्या पाठीमागे आहे? ते सांगतोय की फक्त जाती तातीच्या जोरावर राजकारण करू नये. एका फक्त रस्त्याच्या जीवावर जे अर्धवट कामं आहेत, ज्या आतीताटीच्या ह्याच्यावर फक्त रस्त्याच्या जीवावर जे पुढं पाठ आणि मागे सपाट या विषयावर राजकारण करू नका. तुमच्यासारखा एक चांगली शिकलेली लोक ह्या गावात राहतात. माझ्या आजूबाजूला आलेल्या माणसाला गावकरी मंडळींना मी सांगून विनंती करतोय, 2 वर्षात जर मी ह्यांना खांब फोडू शकतो तर पुढचे 5-25 वर्ष मी काय करू शकतो तुम्ही विचार करा. तुम्हाला माहित आहे का? ही गोष्ट तुम्हाला माहित नसेल तुम्हाला सांगतो. लाखो करोडो रुपये स्टेट गव्हर्नमेंटने सिंचनवर खर्च केले. सिंचन म्हणजे काय तुम्हाला सांगतो. सिंचन म्हणजे कॅनलची कामं, पाण्याची कामं, शेतीची कामं, ड्रीपची कामं, यासाठी शासन मोठ्या लेवलला पैसा देतो. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर मध्ये आता मत मागायला आले की विचारा आमदारांना की तुम्ही सिंचनच्या नावाखाली किती पैसे आणले. एक नया पैसा आणला नाही. मगाशी आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे आमदार, विधिमंडळ, विधानसभा आणि मंत्रालय हे कशासाठी असतं हे तुम्हाला माहित नसल्यामुळे त्याचे गैरफायदे घेतले जातात. विधिमंडळामध्ये तुम्ही मत देता, त्या मताच्या अनुषंगाने तुमची प्रश्न मांडणे आणि तिथं जो कायदा बनतो ते कायद्याचा सपोर्ट करायचा का त्या कायद्याच्या विरोधात बोलायचं हे ठरवलं जातं. तुमचा आमदार किती वेळा तुमच्या प्रश्नावर विधानसभामध्ये, विधिमंडळामध्ये किंवा तारांकित प्रश्न मांडताना तुम्ही लोकांनी बघितले? मंजुरी प्रेमाडीसीचा विषय राहिला. इथला रस्ता आम्ही मागे निवेदन दिलं म्हणून त्या रस्त्याचं एवढं झालं. इथल्या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, सगळ्या कंपन्यांनी CSR फंड जरी दिला ना, हे जे NTPCच्या आणि जे सिमेंट कंपनीच्या अंडरचे गाव आहेत ना, त्यांचं सिंगापूर झाल्याशिवाय राहणार नाही. पण नियोजन नाही, त्यांची इच्छाशक्ती नाही, करायची ताकद नाही. प्रत्येक गोष्टीला त्यांच्या विधिसभामध्ये आता कर्जत जामखेडचा एक मतदारसंघ मी नेहमी बोलत असतो. त्या मतदारसंघाचा एक आमदार आहे, पहिली स्टार पत्त्याची 5 स्टार MIDC सँक्शन करून घेतली. 5 स्टार MIDC म्हणजे 50,000 युवकांना हाताला काम. आमच्या आमदारांनी काय केलं? हाय ती मंद्रुपची MIDC कॅन्सल करून घेतली. आणि वरनं कॉन्फिडन्स बघा किती मोठा आहे ह्यांचा. याचा कॉन्फिडन्स बघा किती मोठा आहे. म्हणजे 0.3 तो रोबोट सारखा एक पिक्चर होता बघा, रोबोट 1, रोबोट 2, रोबोट 02 असं वरती समोर 0 लावलंय, मागे पॉइंट लावलं, 3 केलंय. आम्ही तिसऱ्यांदा आमदार होणार म्हणे. अरे लाजा कसा वाटत नाही आता तिसऱ्यांदा मतदार मागायला तुमच्याकडनं. आणि मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय, आपली बस सेवा बंद आहे, पाण्याचा प्रश्न पेंडिंग आहे. तुमच्यातले बऱ्याचशा लोकांचे सोलापूरमध्ये घरं असतील, त्यांना तुम्ही विचारा, त्यांच्या घरी 6 दिवसात एक दुधा पाणी येतं. इन द सेन्स
तुमच्या घरी तू लिंगायत आहे तरी तुझ्या घरी 6 दिवसाला पाणी येतं, तू बंजारा आहेस तरी तुझ्या घरी 6 दिवसांनी पाणी येतं, तू मुस्लिम आहेस तरी तुझ्या घरी 6 दिवसांनी पाणी येतं, तू बौद्ध आहेस तरी तुझ्याकडे 6 दिवसांनी पाणी असतं, तू हिंदू मुस्लिम असू दे तरी 6 दिवसांनी पाणी येतं. म्हणजे आपले सगळ्यांचे दुःख एक आहे. म्हणजे आपण पहिलं काय असलं पाहिजे, आपली जाती धर्म एका साईडला ठेवून आपली पहिली जात सोलापूर असली पाहिजे आणि आपला पहिला धर्म सोलापूर असला पाहिजे. नाही 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 साहेब, असं नाही म्हणा, तुम्ही असं करणार साहेब, असं काय सांगू नका आम्हाला, आम्ही जातीवरच मतदान करणार, असं करू नका माझा मित्रांनो. माझ्या युवाओ, 10 वर्ष या सोलापूरनी यातना शोधलेले आहेत. 10 वर्षामध्ये सोलापूरच्या मोठ्या मोठे प्रोजेक्ट पावले गेले. 10 वर्षामध्ये तुमच्या घोडगी गावात येणारी बस बंद झाली. 10 वर्षामध्ये सोलापूर शहराला मान मिळणारा पाणी पुरवठा 1 दिवसावर मिळणारा 6 दिवसावर गेला. 10 वर्ष तुमच्या रस्त्याची चाळणी झाली. 10 वर्ष तुमच्या अंगावर हाय तीच कपडी, हाय तीच शेती, हाय तेच बांध, त्या बांधावर पाणी नाही. 10 वर्षापासून आपल्या हक्काचं असलेल्या उजनी धरणाचं पाणी, ते सुद्धा पिण्याचं पाणी सोलापुराचं, शेतीचं तर सोडून द्या, पिण्याचं पाणी सुद्धा 5 TMC पाणी इंदापूर सारख्या तालुक्याला दिलं जातं. मग आपली अवकात काय हे लक्षात ठेवा. इथं जाताना तुम्हाला लक्षात येईल, सोलापूरचं एअरपोर्ट केलं गेलं, त्याच्यापेक्षा बारामतीचा बस स्टँड भरावं, बारामतीचा बस स्टँड भरा ह्याच्यापेक्षा. तरी आपल्याला जातीवरच राजकारण करायचंय. माझ्या युवाओ, माझ्या मित्रांनो, माझ्या मतदार राजाओ, येत्या इलेक्शनला तुमचा मत चुकला, सोलापूरचं गणितच चुकलं. राहिला माझा विचार, मी लाय पुढचा आहे. मला मी प्रत्येक वेळेस सांगतो, माझी सीट कशी काढायची मला कॅल्क्युलेशन कळतं, आणि ते कॅल्क्युलेशन जोडून ठेवलंय मी 17,000चा. 20,000चं कॅल्क्युलेशन 2 दिवसात करणार आहे. मी पहिला सगळ्यांना सांगितलं होतं, 12 तारखेनंतर जो रंग चढेल ह्या विधानसभेला तो वेगळा असेल, किती मोठा सत्ताधारी असू द्या माझ्यासमोर. माझं डोकं जे सांगतं ते मी करतो. आता माझ्याकडे कॅल्क्युलेशन काय ते मला माहित आहे. कोणी असं ठरवू नका हा वंचितचा उमेदवार आहे, हाकडे ताकद नाही, हा कसा आहे. मी लय पुढचा लय तयारीच आहे. मी ज्यावेळेस मतदारसंघात फिरतो, ज्यावेळेस हात जोडतो ना मतदारांना, त्याच वेळेस कळतं हा मतदान मला करणार आहे की नाही करणार आहे. मला कळतं, हात जोडल्यानंतर मला कळतं की हा मतदान मला करणार आहे का नाही करणार आहे. त्याच्यामुळं माझं कॅल्क्युलेशन परफेक्ट आहे. आणि मी 2 दिवसात 90,000चा आकडा कसा क्रॉस करणार याचं नियोजन पण केलेलं आहे. त्याच्यामुळे माझा विचार करा, या तालुक्याला पुढचे 25 वर्ष एक चांगला, स्वच्छ, सुशिक्षित राजकारणी मला द्यायचा आहे. इथली पंचायत समिती, इथली जिल्हा परिषद, इथली महानगरपालिका, वंचित बहुजन आघाडी या सगळ्याला वेळ एक ऊर्जा मिळते. ज्यावेळेस पुढचा माणूस चॅलेंज करतो ना, मला एक ऊर्जा मिळते लढायची आणि एक ताकद मिळते. त्याच्यामुळं अजूनही सांगतो, आता जे समोर आहेत यांना टप मी कधीच मानत नाही, यांना टप कधीच मानत नाही. मी संतोष सेऊ पवार, महाराष्ट्राचा, सोलापूर जिल्ह्याचा जात सोलापूर, माझा धर्म सोलापूर, तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, मी पैसा कमवण्यासाठी राजकारणात नाही आलो. शिवलाल महाराज, हंबुलाल महाराज, आई तुळजा भवानीने मला एवढं काय दिलेलं आहे. रोज महिन्याला माझ्या मुलांनी जरी 1 एकर विकली तर माझे नातवंड सुद्धा बसून खातील एवढी प्रॉपर्टी आहे. त्यामुळं मी पैसा कमवून राजकारण नाही आलो. मला जिल्ह्याला दाखवायचंय स्वच्छ कॅरेक्टर असलेला, सभ्य असलेला, तालुक्याचा भूमिपुत्र म्हणून. आता जे बॅलेट पेपर आहेत ना, तो इकडनं आलाय तिकडनं आलाय, त्यांना दक्षिण सोलापूर जनता येडी वाटते, येडी. मी स्थानिक भूमिपुत्र आहे, इथल्या सगळ्या भाषा बोलतो. दक्षिण सोलापूर मध्ये ज्या ज्या जाती धर्माची लोक आहेत त्या त्या जाती धर्माच्या लोकांच्या भाषा मी बोलतो. तुमच्यासारखा प्रश्न, तुमचे प्रश्न मला माहित आहे. मी भूमिपुत्र आहे. एकदा संधी द्या, मी पुढचे 25 वर्ष तुमच्या सेवेसाठी आहे. तुम्ही मला इथं बोलवलात, माझा मान सन्मान केला. माझं चिन्ह आहे गॅस सिलेंडर 12 नंबर. माझं पटलं असेल तर मतदान करा, नसल पटलं तरी करा, पण मतदान करा एवढी अपेक्षा करतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय शिवलाल, जय शिवराय, जय जिजाऊ, सलाम अलैकुम.
जय महाराष्ट्र. सांगायचं राहिलं, बाळासाहेबांनी 19 मुस्लिम समाजाच्या उमेदवारांना तिकीट दिले बरं का. आणि मुस्लिम समाजाने हे लक्षात ठेवावं, 1 वर्षापूर्वी जी घटना घडली होती महाराष्ट्रामध्ये, 1 चादरीवर बाळासाहेबांनी सगळा विषय संपवला. त्यामुळं इस बार हात नाहीये, पंजा नाहीये, तो सिलेंडर चलाना है. क्योंकि मशाल घर जलाती, कमल कीचड़ में लेके जाता. इस बार सिलेंडर चलाना है, वो खाना खिलाता है. तो मुस्लिम समाजातल्या बांधवांना विनंती आहे, तर आपल्याने गॅस सिलेंडर ह्या चिन्हावर सगळ्यांनी मतदान करावं. धन्यवाद. आपला आशीर्वाद या ठिकाणी आदरणीय संतोष पवार साहेबांच्या मागे ठेवायला अशी आशा व्यक्त करतो. त्यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी या ठिकाणी आपले तालुक्याचे प्रतिनिधी जंगलबाग यांना विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी आभार प्रदर्शन मांडावं. दक्षिण सोलापूर संतोष बाबा पवार होडगी गावामध्ये येऊन लोकांचे मन जिंकले आणि मार्गदर्शन दिल्याबद्दल मी तुमचे पूर्वज आभार मानतो. कार्यक्रम संपला. या ठिकाणी या ठिकाणी आदरणीय साहेब या ठिकाणी दर्शनासाठी कणखर मातीचा स्वाभिमानी जनतेचा, कणखर मातीचा स्वाभिमानी जनतेचा अभिमान आहे मला सोलापुरी भूमीचा, अभिमान आहे मला सोलापुरी भूमीचा. हक्कानं निवडीन मी माझं सरकार, हक्कानं निवडीन मी माझं सरकार. संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार. नव्या विचारांना ही दिशा नवी, मार्ग फाउंडेशन विकासाची छवी. नव्या विचारांना ही दिशा नवी, मार्ग फाउंडेशन विकासाची छवी. प्रगतीचे राष्ट्र असो हेच आमचे लक्ष, लढण्यात तयार आम्ही पक्ष अपक्ष.